मेहता सर दोन्ही मेहता सरांच्या तिथं येणं जाणं तोरमल सरामुळे मी इथं आलो आणि तोरमल सरांचं आमच्या इथे का रिलेशनमुळं मी इथं बोर्डिंगला घातलं होतं. त्यांनी परिस्थिती घरची व्यवस्थित नसल्यामुळं 72च्या दुष्काळानंतर बिघडलेली परिस्थिती म्हणून मी इथं आलेलो होतो. एक आठवण सांगतो विलासराव, मला सकाळी 8 ते 8:30 तुम्हाला माहिती तुमचा ज्या वेळेस मला फोन येत होतो मी काय करत असतो 6 वाजता मी जेवण करत असतो. मला सकाळची भयंकर भूक लागते आणि सकाळी मी जेवण करत असतो लवकर. आता बोर्डिंगला असताना आपल्याला शाळेच्या आधी म्हणजे 10-10:30 जेवायची मिळायचं, पण आम्ही त्या मावशीला लाडीगोडी लावून ती सरपण आणून द्या हे आणून द्या म्हणून मावशीकडनं एक भाकरी आणि चटणी घ्यायची त्या भाकरीवर आणि त्या त्यांच्या स्वयंपाकाच्या खोलीचे तिथं वर गोडाऊन होतं माग त्या गोडाऊन ती मावशी म्हणणार जाऊन कन्नडी मावशी होती तिथे वर जाऊन तिथं खायची भाकरी. त्यांनी कन्नड होती बरोबर. हा मग ती बिचारी द्यायची भाकरी एक द्यायची, मग तिथून ते मागे लाकडं वगैरे ठेवलेले असायचे तिथं वर चढून ती भाकरी असा. हो हो खूप 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 आठवणी. तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू ITI झाला केवळ, हो मग तुला एवढी ब्रिलियंट प्रोफेसर बायको कशी काय मिळाली? तुझ्या शाळेपासूनच काहीतरी असेल. आता तुम्ही मला जास्त डीप हिस्ट्री मध्ये घालायला लागला. बरं असू द्या. एनिवे काय आता आपलीच कंपनी सगळी. सांगाल का काय झालं, मी ITI झालो. ITI झाल्यानंतर मला जॉब लागला होता टेल्को चिंचवडला, पण कमी वेळेत जास्त पैसे कमवायच्या हिशोबाने मी म्हणलं आता फॉरेनच आपल्याला पर्याय निवडायला पाहिजे. म्हणून मी त्या पुण्याची जी वेस्टर्न इंडिया एंटरप्राइजेस म्हणून कंपनी होती तर त्या कंपनीत मी जॉईन झालो. त्यांनी वर्षभर मला उत्तर प्रदेशला पाठवलं आणि नंतर एक 6 महिने नेपाळला गेलो. नेपाळचा जॉब करून आल्यानंतर मी इराकला गेलो. इराकवरून आल्यानंतर परत 1-2 वर्ष परत भारतात काढली. नंतर 82-83 ला सौदी अरेबियाला गेलो. सौदी अरेबियावरून 83 ला माघारी आल्यानंतर 84, 85, 86 डिसेंबर पर्यंत मध्ये सुदानला होतो मी. आणि सुदानहून माघारी आलो. त्या ब्रिटिश कंपनीत होतो इंग्लंडच्या मी. तर सुदानहून माघारी आल्यानंतर मग आपण छत्रपती ऐका जरा नीट. हा मग छत्रपती म्हणल्यानंतर आता पैसे खेळ हा साधा मोरे आमचा मित्र इतका साधा असू सुद्धा त्याला प्रोफेसर एम देसाई सुंदर बायको कशी मिळाली ती सांगितलं. हा 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 तेच सांगतोय तू. हा बायको कशी मिळाली तेच सांगतोय तू. सांग